हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर वर्षाचा पहिला सण आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती म्हणजे भोगी. आता भोगीला आपण हिवाळ्यात ज्या शेतामध्ये भाज्या उगतात फळभाज्या म्हणा, ह्या सगळ्या भाज्या एकत्रित करून एक गरगट्ट्यासारखी छोटीशी भाजी तयार करतो आपण. तर ती भाजी आज तयार करणार आहे. त्याच्या आधी शुभ दिवस आहे भोगीचा म्हणून पहिल्यांदा गॅसची पूजा करून घेतली. तसं मी दर शुक्रवारी गॅसची पूजा करून घेते, पण आज भोगीचा दिवस आहे म्हणून पहिल्यांदा उठून किचन साफ केलं आणि गॅसची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर गाजर बोर वगैरे कट करायला घेतले. बाकीचे जे पावटा, डहाळे, परत वाटाणा अशा गोष्टी ज्या सोलून ठेवायच्या होत्या त्या रात्रीच मी तयारी करून ठेवली होती फ्रीजमध्ये, त्याचे सोलून वगैरे. आणि परत त्याच्यामध्ये ती आमटीची भाजी येते, पालकची भाजी, ती पण मी रात्रीच नीट करून फ्रीजमध्ये ठेवली होती. आता मला फक्त गाजर, बोर आणि वांगं बटाटं कट करून ह्याच्यामध्ये ताजं टाकायचं होतं. आता भोगीसाठी दिवसभरासाठी हीच भाजी खायची असते, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून भाजी तयारीला लागली होती. चहा सोबतच घेतला भाजी करतच. तर मी आज कुकरमध्ये भाजी करणार आहे, तर कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली. भोगीची भाजी तयार करण्यासाठी मी एक मसाला बनवला होता. तीळ, शेंगदाणे, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवली होती मी. तर ती पण ह्या तेलामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घेते. तेलामध्ये मसाला हा छान असा फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडंसं जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर असं टाकलं. आणि त्याच्याचबरोबर आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो टाकला. आता मी इथे टमॅटो नाही वापरत आहे. तुम्ही टमॅटो जर वापरलं तर भाजीची चव आणखीनच सुंदर होती. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला असा शिजवून घ्यायचा. आता कुकरमध्ये मी हे जे वेगवेगळ्या भाज्या ठेवल्या होत्या धुवून ते टाकून घेते. तर इथे ना मी पालक आणि आमटीच्या भाजी छान अशी पाण्यामध्ये उकळून घेतली आणि पानं मिक्सरमधून बारीक करून घेतली. आता ती या कुकरमध्ये मी ॲड करते. आता काही जण या भाजीमध्ये बेडगी मिरची वगैरे टाकून ह्या भाजीला लाल कलर आणतात, पण मला ही भाजी अशी हिरवीच छान वाटते. का तर हा सणच हिरव्या पालेभाज्यांचा आहे. वाटाणे, पावटा हे सगळे हिरवेच आहेत आणि मग उगाचच त्याला लाल कशाला करायचं, म्हणून मी त्याच्यामध्ये कोणतेही कलर किंवा बेडगी मिरची ॲड करत नाही. तर भाजीला चांगली 2-3 शिट्टी व्हायला ठेवली. त्याच्यानंतर आता इथे मी बाजरीची भाकरी करायला घेते. बाजरीच्या पिठामध्ये मी मीठ मिक्स केलं आणि चांगलं पाणी टाकून छान असं मळून घेते मी आता हे पीठ. आज भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी तीळ लावलेली खाल्ली जाते आणि देवाला सुद्धा नैवेद्य हाच दाखवायचा असतो. आज गावाकडची खूप आठवण येत होती, का तर शेतामध्ये जाऊन ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खायला खूप मजा येते. ते निसर्गरम्य वातावरण आणि हा असा भोगीची भाजीचा गरगट्टा खूप मस्त वाटतं. पण यावेळेस मी इथे पुण्यातच असल्यामुळे मला गावाकडची खूप आठवण येते आज. बघा, अशा पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर आता भाकरी तयार करायला घेते. आता ज्यावेळेस आपण उंडा करतो आणि थोडंसं थापतो, त्याच्यानंतरच असं थोडं तीळ लावून घ्यायचं, जेणेकरून तीळ हे पिठामध्ये छान दबले जातात आणि ते सुटत नाहीत. भरपूर असं तीळ लावून छान अशी भाकरी थापून घ्यायची.
तसा बाजरीची भाकरी करण्यासाठी खूप असा एक्सपिरियन्स लागतो, का तर बाजरीचं पीठ मऊ असतं. परत एकदा तीळ लावून घ्यायचं छान, म्हणजे अशी भाकरीभर तीळ होते. आज मी मस्त अशी प्लेन हिरव्या कलरची साडी घातली होती, त्याच्यावरती पिंक कलरचा ब्लाऊज. मी ही साडी मिशोवरूनच ऑर्डर केली होती. खूप सुंदर आहे. जर तुम्हाला कोणाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, नक्कीच ऑर्डर करा. तर पटकन आता भाकऱ्या करून घेते आणि मग मला टिफिन पण भरायचा आहे आणि नैवेद्य पण देवाला भाकरीचा आणि भाजीचा दाखवायचा आहे. तर स्वयंपाक उरकून घेतला आणि देवपूजा पण करून घेतली. आज आमच्याकडे हे असे सुकड असतात ना, हे तांदूळ आणि तीळ घालून आज नुसती पूजा करायची आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण वाणाचं सामान आणतो ना ते भरून परत एकदा पूजा करायची. आणि आज फक्त भोगीच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य असतो, तर तो दाखवून घेतला देवाला. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करा. आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा.